नमस्कार. मी डॉक्टर कुलदीप डोळे. मी एच व्ही देसाई आय हॉस्पिटल मोहम्मदवाडी हडपसर येथे गेले 25 वर्ष नेत्रतज्ञ म्हणून काम करतो आहे. माझ्या दररोजच्या ओ पी डीमध्ये जे पेशंटच्या मनात प्रश्न येतात, प्रामुख्याने मोतीबिंदू शस्त्रक्रियेबाबत, त्याच्याबद्दल थोडंसं मी तुमच्याशी आज बोलणार आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही जगामध्ये सगळ्यात कॉमनली परफॉर्मिंग सर्जरी आहे. आणि काय बदललं आहे गेल्या 25, 30, 40 वर्षात, तर मोतीबिंदू शस्त्रक्रियेचं जे आउटकम आहे ते खूप प्रेडिक्टेबल झालं आहे, खूप सेफ झालं आहे. आणि त्या शस्त्रक्रियेमध्ये आपण आता त्या शस्त्रक्रियेकडे नुसतं अंधत्व नियंत्रण शस्त्रक्रिया म्हणून न बघता आपण त्याच्याकडे एक लाईफस्टाईल मॉडिफिकेशन होणारी शस्त्रक्रिया म्हणून बघतो. कारण आता सध्याच्या युगामध्ये आपल्याला नजरेची गरज जास्ती आहे. आपल्याला ड्रायव्हिंग करायला लागतं, मोबाईल बघायला लागतो. तर त्यामुळे पूर्वीचा जो समज होता की मोतीबिंदू पिकल्यानंतर आपण ऑपरेशन केलं पाहिजे, तो समज आता गेलेला आहे. आमच्याकडची जी फेको इमल्सिफिकेशन ही नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे, त्यांनी ही ऑफिस सेटिंगमध्ये आपण ऑपरेशन करू शकतो. ऑफिस सेटिंग म्हणजे काय, तर डे केअर. आपण सकाळी यायचं, दुपारी चष्मा लावून बिना टाका, बिना इंजेक्शन, बिना पट्टी, अशा प्रकारे हे ऑपरेशन होतं. आणि आपलं व्हिज्युअल रिहॅबिलिटेशन फास्ट झाल्याने आपण कामावर पण लवकर जाऊ शकतो. त्याचबरोबर आता ज्या नवीन लेन्सेस उपलब्ध झाल्या आहेत त्याच्यामध्ये खूप आधुनिकता आलेली आहे. आणि ज्याच्यामुळे आपला चष्म्यावरचा ऑपरेशन झाल्यानंतरचा जो डिपेंडन्स आहे तो पूर्णपणे काढून टाकण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. ही लेन्स पॉवर कॅल्क्युलेट करण्याकरता सुद्धा खूप आधुनिक उपकरण आलेली आहे, ज्याला आम्ही IOL मास्टर म्हणतो किंवा ऑप्टिकल बायोमीटर म्हणतो. जे ऑपरेशन थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये इन्फेक्शन कंट्रोल करण्याकरता एअर हँडलिंग युनिट आहे किंवा पॉझिटिव्ह प्रेशर व्हेंटिलेशन आहे. हे नवीन नवीन इन्फेक्शन कंट्रोल करण्यासाठी नवीन नवीन आपण ऑपरेशन थिएटरची डिझाईन्स आपण आता वापरतो. आणि हे सगळं मॉनिटर करण्याकरता आपल्याकडे एक मानांकन पद्धत आहे, त्याला आपण नॅशनल ॲक्रेडिटेशन ऑफ बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स म्हणतो, ज्याला HV देसाईला मान्यताप्राप्त ही संस्था आहे. त्याच्यामुळं काय होतं, जी काय आपण पॉलिसी प्रोसिजर्स सगळ्या करतो त्या ट्रान्सपरंट आहेत, इन्फेक्शन प्रूफ आहेत आणि आउटकम ओरिएंटेड आहेत. कारण ह्याच्यामध्ये आउटकम मॉनिटर केलं जातं. त्यामुळे आता निसंकोचपणे कुठल्याही व्यक्तीने आपल्याला नजरेचा प्रॉब्लेम झाल्यानंतर मला थोडासाच प्रॉब्लेम आहे असा विचार न करता लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन आपलं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करण्यासाठी आपण ही सुविधा उपलब्ध केलेली आहे. आणि हे करताना आम्ही पेशंटची जी गरज आहे, बाबा इन्शुरन्स आहे का, मला खर्च किती लागेल, तर आपल्याला कमीत कमी खर्चापासून ते अत्यंत आधुनिक पद्धतीच्या लेन्सेसनी अफोर्डेबल रेटमध्ये आपण ही शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिलेली आहे. तर त्या सर्वांनी आता सीझनचा विचार न करता, घरगुती कारणांचा विचार न करता लवकरात लवकर आपली नजरेची गरज पूर्ण करून घ्यावी अशी कळकळीची विनंती.